लोकसभा आणि विधानसभेमध्ये शिंदेंमुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होऊ शकली नाही। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। शिंदेंमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला अशी ही माहिती मिळते आहे। विधानसभेमध्ये मनसे शिंदेंचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे राहिले आणि यामुळे दोघांचं सुद्धा नुकसान झालं। आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसे आणि भाजप यांची युती होणार का याच्या चाचपणीसाठी सध्या चर्चा सुरू आहे। महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे आता भाजप समोर टाळीसाठी हात पुढे करणार का याविषयी सुद्धा आता बोललं जात आहे। इतर बाबींवरती वाटाघाटी करण्यासाठी मनसे एका टीमची नेमणूक करणार असल्याचंही कळतंय। ही मोठी बातमी आपण बघतोय। लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला शिंदेंमुळे मनसे ही महायुतीमध्ये सहभागी होऊ शकली नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। आजच राज ठाकरे यांनी मनसेच्या सगळ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती। येणाऱ्या ज्या पालिका निवडणुका आहेत, आगामी पालिका निवडणुकांच्या संदर्भात आता मनसे वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करते, चाचपणी करताना दिसते आणि येत्या निवडणुकांच्या वेळेला आता भाजप सोबत किंवा युती सोबत जाण्याचा निर्णय मनसे घेणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अजय, यामिनी आपण जर पाहिलं तर खरं तर आता मनसे पुन्हा भाजपसोबत दिसणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज जी बैठक झाली त्याच्यात शिंदेच्या शिवसेनेबद्दलचा नाराजीचा सूर समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहिलं तर लोकसभेला मनसेकडून उमेदवारच देण्यात आले नव्हते, तर विधानसभेला मनसेकडून उमेदवार देण्यात आले होते। पण आपण जर पाहिलं तर दादर आणि वरळीचंच प्रकरण घेतले तर दादर मधला संघर्ष हा अनेक दिवस जो आहे तो चर्चेत राहिला, कारण की स्वतः राज ठाकरे यांचे पुत्र जे ते या ठिकाणी दादर मधून उभे होते आणि त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर म्हणजे अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर अशी रंगत लढत जी आहे ती पाहायला मिळत होती। वरळीतून संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे असं होताना असतानाच शिवसेनेने शेवटच्या मुवमेंटला जो आहे तो एकंदरीत उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती युती फिसकटली। या आधी लोकसभेचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस लोकसभेला चर्चा सुरू होत्या त्यावेळेस सुद्धा शिवसेनेकडून असं म्हटलं जातंय की बाळा लांडगावकर यांना तिकीट देण्याचा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण शिवसेनेने घाट घातला होता की जर तुम्हाला आम्ही जागा दिली तर ती आमच्याच चिन्हावर लढावी लागेल आणि त्यामुळे लोकसभेच्या वेळेस सुद्धा शिंदेचं आणि मनसेचं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचं आणि मनसेचं जुळलं नव्हतं, तेच चित्र आपल्याला विधानसभेला पाहायला मिळालं। त्यामुळे आता ज्यावेळेस महानगरपालिकेच्या किंवा महापालिकेच्या निवडणुका लागतील त्या अनुषंगाने मनसे आता सावध झालेले। एक सगळ्यात महत्वाची गोष्ट केलेली की मनसे मॅनेजरियल टीम जी आहे ती म्हणजे जसं मगाशी संदीप देशपांडे म्हणाले तसं रिफॉर्म करणार हे संपूर्ण मनसे स्वतःला पक्ष आणि त्या पार्श्वभूमीवर पहिल्या फळीतील नेत्यांना जे त्यांची एक टीम बनवली जाईल आणि ती टीम सुरुवातीपासूनच चर्चासत्रांमध्ये असेल, ज्या अनुषंगाने मग महायुतीत भाजपसोबत चर्चा करायची असेल किंवा मग शिवसेनेसोबत किंवा संपूर्ण महायुतीसोबत चर्चा करताना एकंदरीत किंवा मग कोणत्याही आघाडीसोबत जाताना ती टीम म्हणून स्वतःला मनसेला रिप्रेझेंटेशन करेल आणि त्या अनुषंगाने मग ज्या चर्चा असतील त्या सविस्तररित्या असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ज्या त्या आदेश आणि सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरेंनी संपूर्ण 36 विधानसभा क्षेत्रातल्या विभागाध्यक्षांना बोलवलं होतं। त्यांची बैठक जी आहे ती राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आणि त्यावेळेस त्या संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत की जा आणि मतदारसंघातलं संघटन मजबूत करा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा। त्या पार्श्वभूमीवर म्हणजेच आता मनसेने खरं तर महापालिकेच्या निवडणुकीचा शंख जो आहे तो फुकलेला आणि त्या पार्श्वभूमीवर आता मग आगामी काळात मनसेचं महायुतीसोबत किंवा मग मनसेचं आघाडीसोबत जुळणार का हा महत्वाचा मुद्दा असणार आणि त्याच वेळीच मग पुन्हा एकदा शिवसेनेसोबत त्यामुळे आता बघावं लागेल मनसे नेमका काय निर्णय घेते। खूप खूप धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।